विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. विसंगत पद ओळखणे, अक्षरे किंवा अक्षर समूह या घटकावरील आपण बुद्धिमापन चाचणी क्रमांक 13 बनवली होती. त्यातले काही प्रश्न आपण बघतोय. पहिला प्रश्न आणि त्या पहिल्या प्रश्नामध्ये दिलेले जे अक्षर समूह आहेत ते बघूया. पहिला अक्षर समूह आहे BCD, दुसरा अक्षर समूह आहे QRES, तिसरा अक्षर समूह आहे KMN, चौथा अक्षर समूह आहे WXY. आता यात जर आपला ABCDचा व्यवस्थित अभ्यास असेल, आपल्याला व्यवस्थित ते स्मरण असेल, तर कुठलीही मदत न घेता आपण पटकन इथे ठरवू शकतोय. परंतु आपण बेसिकनुसार जातोय. या अक्षर समूहातील पहिले अक्षर समूह आहे BCD आणि आपण इथं आपल्या ABCD मध्ये जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की BCD ही अक्षर समूह एका विशिष्ट क्रमाने किंवा लगतची सलगची आहेत. त्याप्रमाणे आपण दुसरा अक्षर समूह बघूया QRES. Q पासून ही दिशा आहे पुढे जाण्याची. Q पासून आपण पुढे चाललोय QRES. ही अक्षर समूहातील अक्षर सगळी लगतची अक्षर आहेत. KMN, K L नाही आणि पुन्हा M आले आणि N आले. इथं मात्र लगत अक्षर नाहीत. इथं लगत होती, इथं लगत होती, पण इथं मात्र लगत अक्षर नाहीत तीन. पुढचा अक्षर समूह आपला WXY. WXY ही सुद्धा तीन अक्षर आपली क्रमांक आहेत. म्हणजे ABCDतील त्यांच्या अल्फाबेट सिरीजमधील त्यांच्या नैसर्गिक क्रमानं आलेल्या तीन अक्षर समूहाचा गट हा रूल या आणि या अक्षर समूहाला लागू होतो. या अक्षर समूहाला तो लागू होत नाही. म्हणून या गटातील विसंगत पद हे पर्याय क्रमांक 3 KMN हे आहे. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमापन चाचणी क्रमांक 13 मधील आपला दुसरा प्रश्न आहे विसंगत पद ओळखणे अक्षरे. याच्यामधील दुसरा प्रश्न आपला असा आहे. इथं चार अक्षराचे समूह दिलेत YWU, PRT, DFH आणि IKM. या चार अक्षर समूहापैकी तीन अक्षर समूह निश्चित एक तर्क एक निकष फॉलो करतात, पैकी एक तो फॉलो करत नाही, म्हणजे तो विसंगत आहे. मग या चार अक्षर समूहामध्ये कुठला तर्क किंवा कुठला निकष तीन अक्षर समूहाला लागू पडतोय तो आपल्याला सुरुवातीला शोधून काढावा लागेल. आणि मग आपण ABCDच्या किंवा अक्षरांच्या समूहासाठी जो पहिला बेसिक पाठ शिकलो होतो त्यातला ABCD एका विशिष्ट क्रमाने लिहून घ्यायची. त्या पद्धतीने आपण ABCD इथं घेऊया. आपल्या नेहमीच्या पद्धतीने ABCD आपण इथं लिहून घेतलेली आहे. बघा, A ते M सलग लिहिले, त्यांच्या डोक्यावर त्यांचे 1 ते 13 नंबर लिहिले. Mच्या बरोबर खाली N लिहिले आणि N पासून प्रत्येक अक्षराच्या खाली अक्षर लिहित आपण Z पर्यंत गेलोय. A च्या खाली बरोबर Z आले, त्यांच्या खाली त्यांचे नंबर दिलेत. आता आपल्याला यातील अक्षर समूहातील वेगळा अक्षर समूह शोधून काढायचा आहे. YWU यांचे क्रम आपण लिहून घेऊया. Y चा क्रम आहे 25, W चा क्रम आहे 23 आणि U चा क्रम आहे 21. 2 न कमी झाले. 25 वजा 2 23, 23 वजा 2 21. 2 न कमी झालेला गट आहे. कमी हा गट आपण बघूया. आता दुसरा PRTचा. PRT हा गट बघताना आपल्याला लक्षात येईल P चा क्रमांक किती आहे? 16 आहे. R चा क्रमांक किती आहे? 18 आहे. आणि T चा क्रमांक 20 आहे. 16 आणि 2 18 आणि 18 आणि 2 20. 2 न वाढले. 2 न वाढले. हा गट 2 न कमी होत होता, हा गट 2 ने वाढलेला आहे. आता आपण खालचा गट बघूया. आपला खालचा गट क्रमांक 3 चा DFH. D चा क्रम 4 आहे, F चा क्रम 6 आहे आणि H चा क्रम 8 आहे. इथं पण 2 न वाढले. आता या निरीक्षणाला आपल्या लक्षात येतं की हे दोन गट 2 न वाढणारे आहेत आणि हा गट 2 न कमी झालेला आहे. थोडंसं आपल्या कौशल्य आपल्या डोक्यात असेल, आपली थोडीशी बुद्धिमत्ता आपण चालवत असो, तर आपल्याला लक्षात येतं की निश्चितपणे हा गट सुद्धा 2 ने वाढणाऱ्या अक्षरांचा गट असणार आहे आणि गटात न बसणारा क्रम हा असणार आहे. तरी सुद्धा आपल्याला खात्री करायची आहे, अंदाजपंचे उत्तर काढायचं नाही. K चा नंबर आपल्याकडे 9 आहे. I चा नंबर 9 आहे. K चा नंबर आपल्याकडे 11 आहे आणि M चा नंबर 13 आहे.
9 आणि 2 11, 11 आणि 2 13, म्हणजे हे पण 2 2 वाढले, हे 2 2 वाढलेलं आहे, हे 2 2 वाढलेलं आहे, हे 2 2 वाढलेलं आहे, हे मात्र 2 2 कमी झालं होतं, म्हणजे नियम फॉलो न करणारं किंवा विसंगत पद हे क्रमांक 2चं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर विसंगत पद ओळखणे अक्षरे आपली जी चाचणी होती, चाचणी क्रमांक 13, त्यातील प्रश्न क्रमांक 3 आहे. पहिला अक्षर समूह आहे PQO, दुसरा अक्षर समूह आहे VWU, तिसरा अक्षर समूह आहे AZY आणि चौथा अक्षर समूह आहे TUS. या अक्षर समूहातील वेगळा अक्षर समूह आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे 4 पैकी 3 अक्षर समूह निश्चितपणे एक तर्क, एक नियम फॉलो करतायत, पैकी एक तो नियम फॉलो करत नाही. जो नियम न पाळणार आहे तो आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी आपल्याला नेहमीच्या पद्धतीची ABCD इथं मदत घ्यावी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दिलेल्या अक्षर समूहाचं क्रम जर लिहून काढले तर आपल्याला वेगळा अक्षर समूह मिळेल. P चा क्रम आपल्याकडे आहे 16, आपण लिहिला. Q चा क्रम आहे आपल्याकडे 17 आणि O चा क्रम आहे आपल्याकडे 15. 16, 17 पहिल्यापासून दुसऱ्याकडं 1 न वाढले आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडं 2 न कमी झाले. 1 ने वाढ म्हणजे अधिक 1 आणि दुसरं पद 2 न कमी झाले म्हणजे -2. आपण आता इथं बघूया. P चा क्रम आपल्याकडे आहे 22, W चा क्रम आपल्याकडे आहे 23 आणि U चा क्रम आहे आपल्याकडे 21. 1 न वाढले, अधिक 1 आणि इथं -2 झाले म्हणजे 2 न कमी झाले. किंवा आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो, PQ सलग अक्षर आले ती या पहिल्या अक्षराच्या उजव्या बाजूचं आणि डाव्या बाजूचं अक्षर त्या गटात आले. इथं पण तसं झालंय, Pच्या उजव्या बाजूचं आणि डाव्या बाजूचं अक्षर आलंय. आपण आता तिसरा गट बघूया. A चा नंबर 1, Z चा नंबर 26 किंवा तो 1 असतो आणि Y चा नंबर 25 किंवा 2. आता या अक्षर समूहाकडे आपण जाऊया. T चा नंबर जो आहे तो आहे 20, U चा नंबर आहे 21 आणि ES चा नंबर आहे 19. इथं अधिक 1 झाले आणि इथं अधिक 2 झाले. इथं अधिक 1 व अधिक 2 चा क्रम होता, सॉरी अधिक 1 वजा 2 चा क्रम होता. इथंही अधिक 1 वजा 2 चा क्रम आहे. इथंही अधिक 1, 21 मधनं 2 केल्यानंतर 19 येतं. अधिक 1 आणि वजा 2 चा क्रम आहे. इथं मात्र अधिक 1 चा क्रम आहे. त्यामुळे गटातनं बसणारा अक्षर समूह इथं AZY हा आहे. ए पासून सलग अक्षरांचा क्रम आहे हा. पण बाकीचे क्रम बघा कसे आहेत. PQ महागारी ओकडे गेले, इथं VW महागारी उकडं आले, पण इथं मात्र ही सलग अक्षर आहेत. TUचं पण तसंच आहे. T पुढे गेले आणि पुन्हा महागारी एसकडे आले, परंतु हे मात्र सलग गेलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी गटातनं बसणारा क्रम हा AZY पर्याय क्रमांक 3 हा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर विसंगत पद ओळखणे या घटकावरील प्रश्न क्रमांक 14 आहे. याच्यामध्ये काही अक्षर समूह दिले आहेत. UVWX, CEGI, KMOQ, RTFX. यामध्ये वेगळं पद ओळखताना आपल्याला 3 अक्षर समूहाला निश्चितपणे एक कुठला तरी नियम किंवा तर्क लागू होणार आहे, जो की या गटातील एक जणाला लागू होणार नाही. तो कोणता आहे ते ओळखायचं आहे. आपलं जर निरीक्षण व्यवस्थित असेल तर आपल्याला पटकन उत्तर येते. बघा, इथं सलग अक्षर आहेत. UVWX ही अक्षरे सलग आलेली आहेत ABCD मध्ये. इथं मात्र काय झालं बघा, C नंतरचं D नाही, E नंतरचं F नाही, C नंतरचं E नाही, सॉरी D नाही, D नंतरचं F नाही, G आहे, G नंतरचं H नाही. एक अक्षर वगळून हा गट आलाय. हा सलग आहे. आता आपण खालच्या गटाचं निरीक्षण करू. इथं पण बघा, K नंतरचं L नाही, M आलंय, M नंतरचं N नाही, N नंतरचं O आलंय, O नंतरचं P नाही, त्याच्यानंतरचं Q आलंय.
म्हणजे इथं पण हा अक्षर समूह एक अक्षर गट वगळून पुढे आला, एक अक्षर वगळून पुढे आला, इथं पण एक अक्षर वगळून पुढे आलाय, इथं पण एक अक्षर वगळून पुढे आलाय. इथं मात्र सलग आहे, या दोनला लागू झालाय आणि ह्याला लागू होत नाही, म्हणजे गटात न बसणारं पद हेच आहे. आपण इथं वेळेचं मॅनेजमेंट करू शकतो, परंतु अंदाजे उत्तर न करता आपण पुढे जाऊया. आर नंतरचं इथं यस नाही, टी नंतरचं यू नाही, यू नंतरचं व्ही आहे आणि व्ही नंतरचं डब्ल्यू नाही आणि पुढचं एक्स आलंय. म्हणजे इथं सुद्धा एक अक्षर वगळून हा समूह तयार झालाय. म्हणजे हा समूह सलग आहे. हा समूह एक एक अक्षर वगळून पुढचं अक्षर आलेला समूह आहे. हा समूह तसाच आहे, एक अक्षर वगळून पुढचं अक्षर, एक अक्षर वगळून पुढचं अक्षर. हा समूहही तसाच आहे, एक अक्षर वगळून पुढचं अक्षर, एक अक्षर वगळून पुढचं अक्षर, एक अक्षर वगळून पुढचं अक्षर. मात्र हा समूह एबीसीडी प्रमाणे सलग अक्षराचा आहे. त्यामुळं या तिघांना 2 नंबर, 4 नंबर आणि 3 नंबर यांना लागू होणारा एक अक्षर वगळून पुढचं अक्षर अशा पद्धतीच्या अक्षरांचा गट तयार होतो, जो की हा अक्षर समूह पाळत नाही. म्हणून गटात न बसणारं पद पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमापन चाचणी क्रमांक 13 मधील 5वा प्रश्न आहे. आपली चाचणी आहे अक्षर समूहाची किंवा अक्षरातील विसंगत पद ओळखायचं. आपल्याला इथं 4 पद दिले आहेत. पहिलं पद आहे KNPS, दुसरं पद आहे RUWZ, तिसरं पद आहे MPRU, चौथं पद आहे PRSU. खरं तर खूप सरावानंतर असं लक्षात येतं की हे उदाहरण सोडवताना कुठली ट्रिक वापरावी लागेल किंवा अन्य उदाहरण सोडवताना कुठली ट्रिक वापरावी लागेल, यासाठी सराव सातत्यानं होणं गरजेचं आहे. आणि मार्गदर्शक व्हिडिओ किंवा शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन तुमच्या वहीत नोट पाहिजे. उदाहरण सोडवताना त्या सगळ्या ट्रिक तुम्हाला आठवल्या पाहिजे. हे उदाहरण सोडवताना आपण जी नेहमीच्या पद्धतीने एबीसीडी लिहून घेतो त्या पद्धतीने आपल्याला एबीसीडी या ठिकाणी घ्यावी लागेल. आपण जर एबीसीडी ही घेतली इथं तर आपल्या असं लक्षात येईल की यातून आपण वेगळं पद कसं काढू शकतोय. बघा, एबीसीडी घेतली आपण. आता आपण परत एकदा ही एबीसीडी कशामुळे लिहून घेतोय, बघा कशी लिहून घेतोय. ए ते EN सलग EM पर्यंत लिहून घेतोय. एमच्या बरोबर खाली EN, एलच्या खाली O, असं प्रत्येक अक्षराच्या खाली उलट क्रमानं आपण झेड पर्यंत लिहून जातोय. म्हणजे एच्या खाली बरोबर झेड येते आणि त्यांच्या डोक्यावर त्यांचे क्रम देतोय 1 ते 13 आणि ENचा इथं 14वा क्रम खाली दिलाय आणि 14 पासून परत आपण झेडकडे 26 नंबर देत जातोय. आता आपण दिलेल्या अक्षर समूहातील अक्षरांचे क्रमांक बघूया. के या अक्षराचा समूह नंबर आपल्या इथं दिसतोय. आपण थोडासा कलर चेंज करूया आपल्या शाईचा. केचा नंबर आपल्याला 13 दिसतोय, पण इथे लिहिला. त्याच्यानंतर आपल्याला EN हे अक्षर आहे, सॉरी केचा 11 नंबर आहे. कपलत होते थोडीशी. केचा आपल्याला 11 नंबर आहे. केचा नंबर 11 आपण लिहून काढला. त्याच्यानंतर आपल्याला EN आहे इथं. या ENचा नंबर आपण लिहून काढूया, तो 14 आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे P आहे. Pचा नंबर आपल्याला 16 आहे, तो लिहून काढूया. त्याच्यानंतर पुढे S आहे. Sचा नंबर 19 आहे, तो लिहून काढूया. आता यांच्यामध्ये अंतर बघूया आपण. इथं कितीचं अंतर आहे? 3चं अंतर आहे. इथं कितीचं अंतर आहे? 2चं आहे. इथं कितीचं आहे? 3चं आहे. त्या पद्धतीने आपण आता या दुसऱ्या अक्षर समूहाकडे येतोय. यांचे नंबर आपण बघूया. ते नंबर बघत असताना पहिला अक्षर आहे R. Rचा नंबर आहे 16, तो आपण इथं लिहूया. Uचा नंबर आहे 21, तो आपण इथे लिहूया. त्याच्यानंतर Wचा नंबर आहे 23, तो आपण इथे लिहूया. आणि शेवटचा अक्षर आहे Z, त्याचा नंबर आहे 26. इथं आपण बघूया यांच्यातले अंतर. थोडंसं लिहून घेताना आपला चूक झालेली आहे. Rचा नंबर आपला 18 आहे, तो मी 16 लिहिला होता, आपल्याकडून चूक झाली. Rचा नंबर 18 आहे. 18 आणि 21 मध्ये 3चं अंतर आहे. 21 आणि 23 मध्ये 2चं अंतर आहे. 23 आणि 26 मध्ये परत 3चं अंतर आहे. इथं बघा 3 2 3 3 2 3, म्हणजे या अक्षर समूहातली अक्षर एका ठराविक क्रमाने आले. तो क्रम काय आहे? 3 2 3.
3 2 3. आता आपण या अक्षर समूहाकडे येऊया. यात पहिलं अक्षर आहे यम. यमचा नंबर आहे 16, तो आपण इथे लिहूया. त्याच्यानंतर पी. पीचा क्रमांक यमचा नंबर 13 आहे. गपलत व्हायला थोडीशी बोलताना. यमचा नंबर 13, पीचा नंबर 16, त्याच्यानंतर आरचा नंबर 18 आणि त्याच्यानंतर यू आहे की ज्याचा नंबर 21 आहे. या मध्ये 3चा अंतर आहे, याच्यामध्ये 2चा अंतर आहे आणि याच्यामध्ये 3चा अंतर आहे. बघा इथं 3 2 3, इथं 3 2 3, इथेही 3 2 3. म्हणजे या 3 अक्षर समूहातील अक्षरे एका विशिष्ट क्रमाने आले. म्हणजे पहिल्यानंतरचं दुसरं अक्षर 3च्या अंतराने आले, दुसऱ्यानंतरचं तिसरं अक्षर 2च्या अंतराने आलेलं आहे आणि तिसऱ्यानंतर चौथं अक्षर हे 3च्या अंतराने आले. आता आपण चौथ्या अक्षर समूहाकडे जाऊया. पी. पीचा नंबर आपल्याला आहे 16, तो लिहिला. त्याच्यानंतर आर. आरचा नंबर आहे 18 आणि इथं लक्ष देते बघा 16 आणि 18 फक्त अंतर कितीचं आहे 2चं, पण प्रत्येक ठिकाणी पहिलं अंतर किती होतं 3चं. पुढे बघूया आर पासून यस अंतर कितीचं आहे 1चं आहे. त्याच्यानंतर यू अंतर कितीचं आहे 2चं आहे. म्हणजे हा जो आपल्याला अक्षर समूह किंवा शब्द समूह दिलेला आहे 4चा, त्याच्यामध्ये हे 3 कोणते 3? हे 3 एक निश्चित क्रम फॉलो करतात. तो क्रम आहे 3 2 3, 3 2 3, 3 2 3. इथं मात्र काय होतंय 2 1 2 हा होतोय. त्यामुळे गटातला बसणारा क्रम हा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे 6वा. विसंगत पद ओळखणे. आपली जी 13 क्रमांकाची चाचणी होती त्यातला 6वा प्रश्न आहे. अक्षर समूह आहे EDHG, LKON, UVWX, QVTS. या अक्षर समूहातील गटात न बसणारा अक्षर समूह ओळखायचा आहे. इथं या 4 पैकी 3 अक्षर समूह निश्चितपणे एक नियम फॉलो करतायत आणि चौथा जो वेगळा आहे तो नियम फॉलो करत नाही. सुरुवातीला आपल्याला तो नियम ओळखावा लागेल. आपण आपला ABCDचा अभ्यास व्यवस्थित असेल तर पटकन आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळते. बघा कसं आहे. पहिलं पद जे आहे ई हे पहिलं आहे आणि ईच्या नंतर त्याच्या आधीचं अक्षर आहे. म्हणजे ईचा क्रम आपल्याकडे 5 आहे, परंतु ई नंतर आलेलं अक्षर हे 4 क्रमांकाचं आहे. पुढे या 2 अक्षराचा विचार करू आपण. एचचा क्रमांक एच आणि जी याच्यामध्ये सुद्धा तोच आहे की ABCD मध्ये क्रमानं अक्षर एच हे 8 नंबरला आहे आणि जी हे 7 नंबरला आहे. म्हणजे क्रमानं हे अक्षर 2 नंबरचं अक्षर ABCDच्या रेग्युलर क्रमांकामध्ये आधी आहे. त्या पद्धतीनं हे चौथं अक्षर ही क्रमानं आहे. आता आपण पुढे ते फॉलो होते का बघूया. क्रम 5 4 8 7 2 अक्षराचा ह्या समूहामध्ये विचार केला की 1 1 न कमी झाले. इथं बघूया आपण यल आणि के. यलचा नंबर 12 आहे आणि केचा नंबर 11 आहे. ओचा नंबर 15 आहे आणि एनचा नंबर 14 आहे. यलचा नंबर 12, केचा नंबर 11, ओचा नंबर 15, एनचा नंबर 14. या 2 अक्षरामध्ये 1 न फरक आहे, 1 न कमी झाले. या 2 अक्षरामध्ये सुद्धा 1 न कमी झाले. इथं मात्र बघूया आपण. इथं अक्षर समूह जो आहे UVWX हा सलग आलेला आहे, कुठलंही कमी झालेलं नाही किंवा काय नाही. UVWX हे ABCDतल्या अल्फाबेट प्रमाणे सलग आलेला आहे. पुढचा अक्षर समूह आपण बघूया QPTS. इथं सुद्धा बघा P आणि Qचा नंबर आहे 17, Pचा नंबर आहे 16, Tचा नंबर आहे 20 आणि Sचा नंबर आहे 19. यांचे नंबर सुद्धा बघा 1 न कमी झालं. या दोन्ही पुरता विचार केला आपण. या दोन्हीचा विचार केला तर पहिल्या तसंच या दोन्हीचा विचार म्हणजे पहिल्या अक्षर समूहातल्या या 2 अक्षरांचा आणि या 2 अक्षराचा विचार केला तर आपल्याला असं 1चा फरक दिसत होता. याही दुसऱ्या अक्षर समूहात आपण पहिल्या 2 अक्षरांचा विचार केला तर 1चा फरक दिसत होता. या 2 अक्षरांचा विचार केला की 1चा फरक दिसत होता. इथं मात्र सगळे सलग आहेत. आपण चौथ्या अक्षराकडे आलोय. इथल्या 2 अक्षर समूहाचा विचार केला तर 1 न कमी झाले. या 2 अक्षर समूहाचा विचार केला तर 1 न कमी झाले. म्हणजे प्रत्येक अक्षर समूहातील 2-2 अक्षरांचा जर गट केला तर त्या गटामध्ये
क्रम हा 1 न कमी झालेला आहे, परंतु पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र 1 न कमी न होता सलग अक्षर आले आहेत, त्यामुळे विसंगत पद हे पर्याय क्रमांक 3 हे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बुद्धिमापन चाचणी क्रमांक 13 विसंगत पद ओळखणे अक्षरांचा त्यातला 7वा प्रश्न होता. BDFH हा एक अक्षरसमूह आहे, ACEG हा एक अक्षरसमूह आहे, IKMO हा एक अक्षरसमूह आहे, RTCW हा एक अक्षरसमूह आहे. या अक्षरसमूहामध्ये 3 अक्षरसमूह निश्चितपणे एक कुठला तरी नियम फॉलो करतायत. तो नियम चौथा गट फॉलो करत नाही. तो नियम कोणता आणि चौथा गट कोणता हे आपल्याला इथं शोधून काढायचं आहे. आपल्याला ABCDचा व्यवस्थित जर अभ्यास असेल तर आपल्याला लक्षात येईल. Bचा नंबर 2 आहे, Dचा नंबर 4 आहे, त्यानंतर Eचा नंबर 5 आणि Fचा नंबर 6 आणि Hचा नंबर 8 आहे. म्हणजे मधलं एक अक्षर वगळून किंवा 2 न वाढत जाणाऱ्या अक्षरसमूहाचा गट आहे. +2 या प्रमाणे हा अक्षरसमूहाचा गट आहे. Bचा नंबर 2, Dचा नंबर 4, Fचा नंबर 6 आणि Hचा नंबर 8. या पद्धतीनं त्या पद्धतीने आपण पुढच्या अक्षरसमूहाचं बघूया. ACEG Aचा नंबर 1 आहे, Cचा नंबर 3 आहे, Eचा नंबर 5 आहे आणि Gचा नंबर 7 आहे. इथं सुद्धा बघा 2 न वाढले. Aचा नंबर 1, Cचा नंबर 3, Eचा नंबर 5 आणि Gचा नंबर 7. 2 न वाढाय, 2 न वाढाय, 2 न वाढाय. म्हणजे पहिल्या अक्षरापासून पुढचं अक्षर 2 न वाढलेल्या क्रमांकाचा आहे. हा निकष या 2 नियमामध्ये 2 अक्षरसमूहामध्ये आपल्याला मिळाला. पण तिसऱ्या अक्षरसमूहाकडे जाऊया. तिसऱ्या अक्षरसमूहामध्ये सुद्धा आपल्याला निरीक्षण करावं लागेल. आयचा नंबर 9 आहे, Kचा नंबर 11 आहे, Mचा नंबर 13 आहे आणि Oचा नंबर 15 आहे. I 9, K 11, M 13, O 15. इथं पण 2 न वाढले, इथं पण 2 न वाढले, इथं पण 2 न वाढले. म्हणजे हाही अक्षरसमूह 2 न वाढत जाणाऱ्या अक्षरांचा आहे. आपण चौथा अक्षरसमूह बघूया. निश्चितपणे या तिघांनी हा रूल फॉलो केलाय, म्हणजे चौथा अक्षरसमूह हा नियम फॉलो करणार नाही. उत्तर आपलं चौथाच असणार आहे, परंतु आपल्याला खात्रीनं बघायचं आहे. बघूया आपण अक्षरसमूहाचं निरीक्षण करून. Rचा नंबर, Tचा नंबर, Uचा नंबर, Vचा नंबर आणि Wचा नंबर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. Tचा नंबर आपल्याकडे 20 आहे, Uचा नंबर 21 आहे, Vचा नंबर 22 आहे, Wचा नंबर 23 आहे आणि Rचा नंबर 17. इथं 3 ची वाढ आहे, इथं 2 ची वाढ आहे आणि इथं 1 ची वाढ आहे. म्हणजे हे जे अक्षरसमूह होते जे 2 न वाढत जाणार होते, हा मात्र तो नियम फॉलो करत नाही. 3 न वाढले, 2 न वाढले आणि 1 न वाढले. म्हणजे गटात न बसणारं पद आपण इथपर्यंत आल्यानंतरच ठरलं होतं की हे आहे, तेच योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, विसंगत पद ओळखणे बुद्धिमापन चाचणी क्रमांक 13 मधील प्रश्न क्रमांक 8वा. आपल्याला काही अक्षर समूह दिलेले आहेत. STRONPIHJ, चौथा आहे LKM. यामधील 3 अक्षर समूह निश्चितपणे कुठला तरी एक नियम पाळत आहेत आणि चौथा अक्षर समूह तो नियम पाळत नाही. तो नियम कोणता आणि त्याच्या आधारे आपल्याला चौथा अक्षर जो विसंगत आहे तो शोधायचा आहे. आपण पहिल्या अक्षर समूहातील अक्षरांचे नंबर लिहू. Sचा नंबर 19, Tचा नंबर 20 आणि Rचा नंबर 18 आपण लिहून घेऊया. 20 सुरुवात आपल्याला 19 पासून करावी लागेल. 19, 20 आणि 18. 19 आणि 20 1 न वाढले, 18 2 न कमी झाले, -2 आणि +1 झालेला आहे. -2 अधिक 1. एक क्रम जर आपण नीट बघितले तर आपल्या लक्षात येईल. नंबर आपण परत एकदा नीट लिहून घेऊया. 19, 20 आणि
18 अधिक 1 झाले आणि इकडं वजा 2 झाले. त्या पद्धतीने आपण या अक्षरसमूहाकडे येऊया. ओचा नंबर आहे 15. त्यानंतर एनचा नंबर आहे 14 आणि पीचा नंबर आहे 16. इथं बघा 15 वरून 14 गेले म्हणजे वजा 1 झाले, कमी झाले 1 आणि 14 आणि 16 मध्ये वाढले ते अधिक 2 झाले. त्या पद्धतीने आपण आता हे दोन्ही नियम इकडे वेगळे आले. इथं अधिक 1 वजा 2 या पद्धतीने नियम झालाय. इकडे बघूया कुठला झालाय, वजा 1 अधिक 2चा झाला. आता इकडं IHZचं बघूया. आयचा नंबर आहे 9, एचचा नंबर आहे 8 आणि जेचा नंबर आहे 10. इथं वजा 1 झाले आणि इकडं अधिक 2 झाले. म्हणजे या दोन्हीमध्ये तो रोल आहे. वजा 1 इथं दिसतंय आणि अधिक 2. त्या पद्धतीने वजा 1 दिसते, अधिक 2 दिसते. इथं मात्र अधिक 1 आणि वजा 2 होतं. या दोन्हींना नियम लागू होत आहे आणि हा तिसरा याच्यापेक्षा वेगळा, म्हणजे ह्या दोन्हीचा नियम याला सुद्धा लागू होणार आहे आणि गटातनं बसणारं पद आपलं हे आपल्याला मिळणार आहे. परंतु आपण याची खात्री करूया. एलचा नंबर आपल्याकडे आहे 12, या एलचा नंबर 12. केचा नंबर आहे 11. 12तून 11 गेलं म्हणजे वजा 1 झाले आणि के नंतर यम आहे. यमचा नंबर आहे आपल्याकडे 13. 11चं 13 झाले म्हणजेच अधिक 2 झाले. वजा 1 अधिक 2 वजा 1 अधिक 2 वजा 1 अधिक 2 असा नियम इथं लागू झाला आहे. इथं मात्र काय आहे, अधिक 1 वजा 2 आहे. त्यामुळं हा रूल कोणता, वजा 1 न म्हणजे कमी झालेला आणि अधिक 2 म्हणजे 2 न वाढलेलं. पहिल्यापेक्षा दुसऱ्याचा क्रमांक 1 न कमी झालाय, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्याचा क्रमांक हा 2 न वाढलाय. हा नियम इथं या तिघांना लागू होतो, याला लागू होत नाही. त्यामुळे गटातनं बसणारं पद किंवा पर्याय क्रमांक 1 हा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली आजची चाचणी क्रमांक 13 बुद्धिमत्ता चाचणी विसंगत पद ओळखा अक्षरे किंवा अक्षरसमूह या घटकातील आपला 9वा प्रश्न आहे. आणि या 9व्या प्रश्नामध्ये आपल्याला काही अक्षरांचा समूह दिलेला आहे. त्या अक्षराच्या समूहामध्ये गटात न बसणारं किंवा विसंगत पद आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला दिलेले पदामध्ये ONLD असा एक अक्षरसमूह आहे. दुसरा अक्षरसमूह आहे RESOMY. तिसरा अक्षरसमूह आपल्यासमोर आहे NOARDP DRASMA. अशा पद्धतीचे 4 अक्षरसमूह आपल्याला दिले आहेत आणि त्याच्यामध्ये 3 अक्षरसमूहांना निश्चित असा काहीतरी तर्क लागतोय आणि 4थ्या अक्षरसमूहाला तो लागत नाही. तो 4था अक्षरसमूह कोणता आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे. आपण जर या अक्षरांचं किंवा या अक्षरसमूहाचं नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल, पहिल्या अक्षरसमूहापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द बनतोय किंवा एका शहराचं नाव बनतंय. ते कोणतं आहे ते बघूया. LONDON अशा पद्धतीनं हा अक्षरसमूह तयार होतोय आणि याच्यापासून लंडन हा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. त्याच पद्धतीने दुसरा अक्षरसमूह जर आपण बघितला, नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की त्याच्यापासून सुद्धा एक अर्थपूर्ण अक्षरसमूह बनतोय. तो कोणता आहे तर MYSORE म्हैसूर. इंग्लिशमध्ये म्हैसूरचं स्पेलिंग या पद्धतीने लिहिलं जातं. आणि 4थ्या अक्षरसमूहाचं आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला त्या 4थ्या अक्षरसमूहापासून सुद्धा MADRAS मद्रास अशा पद्धतीनं मद्रास, म्हैसूर आणि लंडन हे गावाची नावं किंवा अर्थपूर्ण शब्द तयार होतात, जे की तिसऱ्या अक्षरसमूहापासून होत नाही. म्हणजे या 3 अक्षरसमूहापासून आपण अर्थपूर्ण शब्द किंवा शहराचे नावं बनवू शकतो, पण याच्यापासून बनवू शकत नाही. त्यामुळे गटातलं वेगळं किंवा गटातलं विसंगत पद जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या बुद्धिमत्ता चाचणी क्रमांक 13 विसंगत पद ओळखा अक्षरे किंवा अक्षरसमूह
या घटकावरील शेवटचा म्हणजे 10वा प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला अक्षरसमूह दिला होता NOTA हा एक अक्षरसमूह होता, NATO हा एक दिला होता, NASA हा एक दिला होता आणि NAM हा एक दिलेला होता. याच्यापैकी वेगळा अक्षरसमूह कोणता किंवा विसंगत कोणता आपल्याला शोधायचं होतं. हा थोडासा उच्च दर्जाचा किंवा अतिरिक्त सामान्य ज्ञानावर आधारितचा प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला नोटा म्हणजे काय, नाटो म्हणजे काय, नासा म्हणजे काय आणि नाम म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे. आता आपण एक एक शब्दाचे फुल फॉर्म बघूया. नोटा हा जो आपला पहिला अक्षरसमूह आहे तो आपल्याकडे निवडणुकामध्ये एकही उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेल्या उमेदवारापैकी एकही उमेदवार पसंत नाही म्हणजेच नन ऑफ अबो नावाचा एक पर्याय आपल्याला निवडणूक आयोगाने आपल्याकडल्या मतदारांना दिलेला आहे. तो त्या अर्थानं आहे. आपल्याला दुसरा जो अक्षरसमूह आहे तो आहे नाटो. याचा फुल फॉर्म असा होतो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही एक संस्था आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही एक संस्था आहे. एक करार झाला होता आणि त्या करारामध्ये युरोपामधील काही देश आणि उत्तर अमेरिका अर्थात नॉर्थ अमेरिका हे देश एकत्र येऊन 30 देशांची मिळून एक संस्था किंवा एक संस्थाच म्हणूया आपण, असोसिएशन हे नाटो या नावानं सुरू केलं होतं. त्याच्यानंतर नासा या शब्दाचा आपण फुल फॉर्म बघूया. नासा या शब्दाचा अर्थ असा होतो नॅशनल म्हणजेच राष्ट्रीय एरोनॉटिक्स अँड स्पेस म्हणजे अवकाश ॲडमिनिस्ट्रेशन. ज्या पद्धतीनं आपल्या भारतामध्ये उपग्रह अवकाशात सोडवण्यासाठी इस्रो नावाची संस्था आहे त्याच पद्धतीची नासा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नावाची एक संस्था अमेरिकेमध्ये कार्य करते. या अवकाश संशोधनाचं काम करणाऱ्या संस्थेचं नाव आहे नासा. त्याच पद्धतीनं आपल्या समोरचा चौथा पर्याय जो होता त्याचा अर्थ होतो किंवा त्याचा फुल फॉर्म होतो नॉन अलाइनमेंट मुवमेंट म्हणजे अलिप्ततावादी चळवळ. ही सुद्धा एक संस्था आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळानंतर जगातील काही देश अमेरिकेच्या बाजूनं आणि काही देश रशियाच्या बाजूनं गेले होते, परंतु भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे समकालीन काही वैचारिक विचारवंत यांनी दोन्ही बाजूला न जाता अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं होतं आणि मग असं धोरण स्वीकारणाऱ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन नॉन अलाइनमेंट मुवमेंट नावाची एक संस्था सुरू केली होती आणि त्यात काही देश सामील झाले होते. म्हणजे या चर्चेनंतर हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल नाटो ही एक संस्था आहे, नासा ही एक संस्था आहे आणि नाम ही एक संस्था आहे. नोटा हा एक पर्याय आहे आणि तो निवडणुकामध्ये दिलेला पर्याय आहे. त्यामुळं इथं या संदर्भानुसार आपल्याला वेगळा पर्याय किंवा विसंगत पद कोणते मिळते तर ते मिळते नोटा.